ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. हरभरा चुनी, गहू-भुस्सा, मिनरल मिक्सचर असं वापरतात. हिरवा चारा, सुका चारा याप्रमाणे त्यांचं व्यवस्थापन आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये सध्या मका आणि हत्ती घास याप्रमाणे. म्हशींच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जावी, म्हणजे आजार झाला तर त्वरित उपचार करता येतात. वेळेवर लसीकरणही केलं जावं. म्हशींमध्ये ब्रुसेलॉसिस किंवा कासदाह यांसारखे आजार दिसतात, त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून वेळोवेळी सल्ला घ्यावा. म्हशींमध्ये माजाचा कालावधी व लक्षणं भिन्न असतात. यासाठी माज निदानाकरता दिवसातून 4 वेळा बारकाईनं निरीक्षण करावं. मध्य माजावर कृत्रिम रेतन करावं. म्हशीचं दूध काढताना सडांना दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. दूध काढल्यानंतर कास स्वच्छ आणि कोरडी करावी. आजारी म्हशीचं दूध वापरू नये. नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन म्हणजे असं की जर गोटा केला तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित सर्व म्हणजे कोणी लेबर असतील हे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मशीनच्यावर लक्ष ठेवणे, वारंवार गोठ्यात जाऊन आपले व्यवस्थापन करणे, तरच आपल्याला हा गोटा फायद्यात पडेल. अन्यथा आपण जरा रिवर्स येऊ शकतो. पण सर्वात महत्त्वाचं आहे की म्हशी चांगल्या चॉईस करणे. हरियाणाला स्वतःहून जाणे, स्वतः म्हशी चॉईस करणे, मुर्रा जातीच्या करणे. मुर्रा जातीची म्हैस दुधाला चांगली आहे आणि भरपूर म्हणजे वेळ दूध देते. आमच्याकडे एक 24 डॉक्टर आहेत. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही चालतो. दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्यावेळेस गोट्यात फिरतो तर बाबा म्हैस आजारी आहे का काय आहे ते बघतो. समजा एखादी म्हैस खात नसेल, पाणी पित नसेल तर डॉक्टरांना सांगून आम्ही त्यांची व्यवस्थित चेकअप करून त्यांना व्यवस्थित औषधोपचार करायला सांगतो. देशातील एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा निम्मा असतो. हे दूध पौष्टिक मानलं जातं. म्हशींना संतुलित आणि पोषक आहार दिला तर दूधही चांगल्या प्रतीचं मिळतं. म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात येणारं दही चवदार असतं. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात चरबीचं प्रमाण जास्त असल्यानं त्यापासून आईस्क्रीम बनवलं जातं. म्हशीच्या दुधापासून दूध भुकटी, पनीर, श्रीखंड अशी कितीतरी उत्पादनं तयार करता येतात. म्हैस पालन हा एक असा महत्त्वाचा उद्योग आहे जो शेतीशी निगडीत, शेतीचा जोडधंदा म्हणून आपण करतो. तर म्हशीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे की आपल्याला माहिती आहे दुधापासून बनवले जाणारे प्रोडक्ट, तूप आहे, पेढे आहेत, त्यानंतर दही आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट आपण बनवले जातात. म्हैस पालन करत असताना आपल्या भारत देशामध्ये 10 प्रकारच्या विविध जाती म्हशीच्या आहेत. रजिस्टर्ड ब्रीड ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये मुर्रा आहे, जाफराबादी आहे, भादावरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आढळणारी पंढरपुरी जातीची म्हैस आहे. या सर्व म्हशी अतिशय चांगल्या आपल्या देशी भारतीय जाती नस्ल आहेत, ज्यामध्ये अधिक उत्पादन, अधिक स्निग्ध पदार्थ असलेली म्हशी मुर्रा म्हैस आहे. ती आपल्याला जास्तीत जास्त दूध मिळवून देते. शास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा हा आपण व्यवसाय करतो त्यामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये म्हशीचे गोठा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन, ह्या 3 गोष्टी जर आपण आपल्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये जर घेतले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर सर्वप्रथम आपण बघितलं की गोठा व्यवस्थापन आपल्याला माहीत नाही की शेपटीपुढे शेपूट आणि तोंडापुढे तोंड असे त्याला आपण 2 म्हणतो. तर आपला हा गोठा आहे तो तोंडापुढे तोंड असलेला गोठा. त्यामध्ये ह्या गोट्याची उंची असेल, गोट्यामध्ये खेळणारी हवा असेल, ही अतिशय सुंदर आहे. अशी हवा खेळती असणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जनावरांना कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. तुम्ही बघितलं असेल की आपल्या म्हशीमध्ये कुठल्याही म्हशीच्या कातडीवर तुम्हाला आजार दिसणार नाही, गोची दिसणार नाही किंवा उवा पिसा दिसणार नाही. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थापनामध्ये असलेला गोटा.
तर ह्या गोट्यामध्ये तुम्हाला कुठलाही वास येणार नाही, गोट्यात वास आला नाही पाहिजे, तो तुम्हाला इथं आदर्श गोटा दिसेल. ह्यात तुम्हाला स्वच्छता दिसेल, जनावरांच्या अंगावर कुठली कातळीचे आजार नाही आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे मॅट, जनावरांच्या पायाखाली रबरी मॅट आपल्याला टाकलेल्या ह्या गोट्यात दिसून येतात. तर ह्याचा की ह्या जनावरांमध्ये बऱ्याच वेळेस पायाचे खूर वाढतात, नखे वाढतात, हे वाढू नये म्हणून त्याच्या खाली मॅट ठेवली जाते. मॅटचा उपयोग आपल्याला माहिती आहे की जनावरांचे पाय घसरत नाहीत किंवा जनावर घसरत नाही, पडत नाही, गाभण म्हैस असेल ती स्लीप होत नाही, अशा सर्व गोष्टीचे फायदे आपल्याला ह्या व्यवस्थापनात ठरले जातात. त्यानंतर पाणी व्यवस्थापन आणि खाद्य व्यवस्थापन. पाण्याचे सुद्धा आपण जर गव्हाण बघितली तर आपल्याकडे गव्हाण, पाणी आणि खाद्य एकत्र केले, म्हणजे आपण खाद्य टाकल्यानंतर त्यात गव्हाणीमध्ये पाणी सोडू शकतो. आणि पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा भाग या जनावरांमध्ये असतं की त्याच्यामुळे जास्तीत जास्त जनावरांना रोग पसरण्याचे चान्सेस असतात. म्हणून पाणी हे शुद्ध असलं पाहिजे, त्यात कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग झालं नाही पाहिजे. आणि खाद्य देत असताना हे खाद्य आपण बारीक कुट्टी करूनच दिलं पाहिजे, कारण त्याच्यातून जी जाणारी एनर्जी आहे जनावरांना खाण्यात लागणारी ती एनर्जी कमी लागते आणि दूध उत्पादनात त्याचं जास्त महत्त्व होते. म्हणून ही खाद्य देत असताना हिरवा चारा, वाळला चारा आणि कॉन्सन्ट्रेट, 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या जातात. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की फक्त ऊसाचं वाढच देतात. ऊसाचं वाढच दिल्यामुळं काय होतं की कालांतराने हळूहळू आपल्या म्हशीमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी होते आणि काही वर्षांनंतर मग माज न येणे, वासरू गाबडून जाणे असे काही आजार होतात. म्हणून आपण अल्टरनेटिव्ह म्हणून मका असेल, लुसन असेल, बरसीम असेल, हे सर्व हिरवा चारा आपण आपल्या म्हशींच्या खाद्यामध्ये दिलं पाहिजे. आणि वाडासुद्धा हा आपला अल्टरनेटिव्ह एक दिवस बदल करून दिला तरी आपल्याला ते योग्य ठरते. त्याचप्रमाणे हिरवा चारा हा सोबत वाळा चारा देणं गरजेचं आहे, कारण म्हशीमध्ये स्निग्ध पदार्थ, ज्याला फॅट म्हणतो आपण, फॅट बऱ्याच वेळेस कमी प्रमाणात लागण्यास शेतकरी विचारतात की सर आमच्या जनावरांना फॅट कमी लागतं आहे. ह्याचं कारण काय की वाळलेला चारा न देणे, कमी प्रमाणात देणे आणि फक्त हिरवा देणे. म्हणून हिरव्यासोबत वाळा चारा देणं हे अत्यंत गरजेचं असते. त्यामुळे आपल्या म्हशीतील फॅट हे एकदम व्यवस्थितपणे आपल्याला मेंटेन करता येईल आणि दुधाचं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. आणि शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, आरोग्य व्यवस्थापन हे आपल्या गोट्याचं सर्वात महत्त्वाचं व्यवस्थापन आहे. त्यामध्ये जंताचं औषध पाजणे, त्यानंतर त्यांना लसीकरण करून घेणे. जे लसीकरण आहे आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधून जे काही लसीकरण आहे, खुरी रोग आहे, तोंडकुरी म्हणतो ज्याला आपण, त्यानंतर FME, त्यानंतर मग HS आहे, BQ आहे, असे 4-5 लसीकरण आपण जर केलं तर आपल्या जनावरांना आजार होणार नाही. आणि जंतुनाशक औषध पाजल्यानंतर त्यांना जंत होणार नाही. पूर्वी जंतुनाशक पाजल्याच्या नंतर मग लसीकरण करायचं, म्हणजे आपल्या म्हशीमध्ये कुठल्याही प्रकारचे आरोग्यविषयक समस्या येणार नाहीत. आमची माती आमची माणसं. 5 मित्रांनी मिळून शिरवळ येथे शिरवळ फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे आणि या कंपनीमार्फत आम्ही शिरवळ येथेच म्हशींचा गोठा आणि डेअरी फार्मची पूर्णपणे इथं सेटअप रेडी केलेला आहे. या सेटअपमध्ये जवळपास एक 100 लहान मोठी 100 म्हशींची संख्या आमच्याकडे आता आहेत आणि भविष्यामध्ये हेच नियोजन पुढे 250 ते 300 म्हशींपर्यंत नेण्याचा आमचा उद्देश आहे. हे सगळं मॅनेज करत असताना आम्हाला आमच्या इथलं गव्हर्नमेंटचं जे वेटरनरी कॉलेज आहे, क्रांतिसिंह नाना पाटील, येथील सगळं प्राध्यापक वर्गांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य नेहमीच येथे लाभत येतं. यामध्ये म्हशींच्या याच्यामध्ये नुसतं आम्ही दुधावर फोकस न करता त्याच्या प्रोडक्शनवर सुद्धा आम्ही फोकस केलेला आहोत. त्यानुसार आम्ही दही, पनीर, तूप या सगळ्यांचंही प्रोसेसिंग या ठिकाणी करत आहोत. डेलीचे दूध आमचे एक 650 ते 700 लिटर डेलीचे आमचे दूध स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि त्यामधनंच काही भाग हा आम्ही प्रोडक्शनसाठी वापरतो. शेतकऱ्यांना मॅक्झिमम प्रॉफिट काढण्यासाठी दूध विक्रीपेक्षा त्याच्यापासून प्रोडक्ट बनवणे हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे. त्यानुसार दूध तयार करत असतानाच म्हशींच्या आरोग्याची आणि खाण्याचीही येथे योग्यपणे निगा राखली जाते. त्याकरता आम्ही येथे 5 एकरचं क्षेत्र आजूबाजूला तयार केलेलं आहे. त्यामध्ये नेपियर आणि मका या पिकांची आम्ही लागवड केलेली आहे की जे वर्षभर आम्हाला तिथे चारा म्हणून जनावरांसाठी उपलब्ध असतो. शिवाय कडब्याचेही नियोजन येथे एकदाच वर्षभराचा स्टॉक करून करण्यात येते. सचिन राऊत यांचे कुटुंबीयही त्यांना या व्यवसायात मदत करतात. आधुनिक पद्धतीनं म्हैस पालन करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे दुधापासून उत्पादनं तयार करण्याबरोबरच स्वतःचा ब्रँड विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मार्केटिंग करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी दूध हे शिरवळ गावाचं व्यवस्थापन हे खूप मोठं झाले असल्या कारणानं ते दूध रतिबाला बऱ्यापैकी आमचं जातं. त्याचबरोबर काही आमचे प्रोडक्शन आहेत स्वतःचे गोट्यावरचे, ते प्रोडक्शनसुद्धा आम्ही आमच्यात तयार करतो आहे. आणि काही अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागतं, म्हणजे बऱ्यापैकी कस्टमरला थोडंसं पॅकेजिंग हवं आहे.
त्या दृष्टिकोनातून पुढचं भविष्यसुद्धा आमचं ते पॅकेजिंग स्वतःचं ब्रँडिंग तयार करण्याचा आमचा प्रयत्न बऱ्यापैकी आम्ही सुरुवात करणार आहे त्याचीसुद्धा. लोकांच्या मागण्या वाढत गेलेल्या आहेत की आत्तापर्यंत आम्ही फक्त दूध घालत होतो, दुधाबरोबर त्यांना आमचे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे त्यांनी कोणी तुपाची मागणी केली, कोणी लोणीची मागणी केली, याबरोबरच्या आता मागण्या आमच्या वाढत चाललेल्या आहेत. त्या आम्ही आता त्याच्याबरोबर ते प्रोडक्शन आम्ही आता तयार करतो आहोतच. मार्केटिंग करत असताना आम्हाला आता मागणी वाढलेली आहे, तर मागणी वाढलेली असल्या कारणानं की आम्हाला त्यासाठी आता गोठ्यातलं जे मशीनचं प्रोडक्शन आहे ते वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे आमचं भविष्यात 80 जर म्हशी असतील तर कदाचित आमचं 150-200 मशीनचा प्लॅन आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रोडक्शनचा विषय जर घेतला तर आम्हाला आमचा असा स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा आहे. त्या अनुषंगानं आम्ही आता पुढच्या वाटचालीत आहोत. पॅकेजिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लोकांना असं प्लेन कोरं पॅकेजिंग नको आहे की त्यासाठी स्वतःचं काहीतरी ब्रँड तयार करायचं, काहीतरी नाव तयार करायचं आहे. हे लोकांना अपेक्षित आहे की नक्की हे कोणतं आहे. त्यातून फायदा असा होतो आहे की कुठल्याही गोष्टीला जर नाव नसेल तर त्याचा जो प्रचार असतो तो कमी प्रमाणात होतो, आणि जर त्या वस्तूला एखाद्या नाव असेल, जर तिथं ब्रँडिंग तयार झालं त्या पॅकेजिंगला, तर त्याचं उत्पादन आम्हाला करताना किंवा उत्पादन आम्हाला पुढं प्रोड्युसिंग करताना ज्या अडचणी येतात म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल जास्त प्रचार करण्याची गरज लागणार नाही. त्या मानानं विचार केला तर दूध हे आम्हाला योग्य आहे, पण दुधापेक्षा जास्तीत जास्त प्रोडक्ट हे बऱ्यापैकी परवडले जातात. कारण प्रोडक्टला व्हॅल्युबल तसा विचार केला तर दुधापेक्षा जी व्हॅल्युएशन प्रोडक्टची तयार होते, कॉस्ट होते, ती थोडीशी जास्त असल्या कारणानं ते आम्हाला अनुषंगानं ते परवडतं. बरोबर. ग्रामीण भागात व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाच्या महाविद्यालयांकडून मोलाचं मार्गदर्शन केलं जातं. प्रशिक्षण दिल्यानंतरही पशुपालकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्यांवर सल्ले देणं खूप महत्त्वपूर्ण असतं. वासरू जन्मल्याबरोबर पहिल्या अर्ध्या तासामध्ये या वासराला भरपूर चीक पाजणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे की जन्मलेल्या वासराला जन्मल्याबरोबर पहिल्या अर्ध्या तासामध्ये त्याच्या आईच्या कासेमध्ये असणाऱ्या दुधामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे, ज्याला आपण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो, हे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून पहिल्या अर्ध्या तासामध्ये शेतकरी बांधवांनी प्रत्येक जन्मलेल्या नवजात वासराला भरपूर चीक पाजणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे ते वासरू पुढील 6 महिन्यात आजारी पडत नाही. त्यासोबतच वासरू जन्मल्यानंतर एक 10 दिवसाच्या अंतराने पहिला डोस आपल्याला जंतनाशनाचा पाजणं आवश्यक आहे. त्यामध्ये मुख्यत्वे पायप्रेझिन या नावाचं औषध सुरुवातीचा पहिला डोस म्हणून पाजणं आवश्यक आहे. मग ते वासरे गाईचे असोत की म्हशीचे असोत. सर्वसाधारणपणे सर्व शेतकरी बांधवांचे किंवा पशुपालकांचे असं मत आहे की म्हशींचे वासरं हे वाचत नाही आहेत. तर यामागचं मुख्य कारण म्हणजे या वासरांमध्ये होणारे जंत, या जंतांच्या प्रादुर्भावामुळे लहान वासरांमध्ये किंवा म्हशींच्या वासरामध्ये मृत्यूचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. मग हे थांबवायचं कसं? तर हे थांबवण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे 10 दिवसाचं वासरू झाल्यानंतर त्याला पहिला पायप्रेझिन औषधाचा डोस पाजणे आहे. त्यानंतर 1 महिन्याचं वासरू जेव्हा होईल तेव्हा दुसरा फेनबेंडाझॉल किंवा मेबेंडाझॉल या औषधाचा डोस पाजणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर दर महिन्याला 1 वेळा असे 3 महिने 3 डोस मेबेंडाझॉल, फेनबेंडाझॉल आणि लास्टला 3 महिन्याचं वासरू जेव्हा होतं तेव्हा त्याला अल्बेंडाझॉल, अशा प्रकारे ह्या औषधाचे डोस मात्रा जंतनाशक म्हणून जर आपण या वासरांना दिले तर त्यानंतर वासरू सहजासहजी आजारी पडत नाही आहे किंवा वासरामधली जी मरतूक आहे ती थांबण्यास मदत होते. अशा प्रकारे जंतनाशन या गोष्टीचा अवलंब सर्व शेतकरी बांधवांनी करणं आवश्यक आहे. आणि ते जर का आपण केलं तर म्हशीच्या वासरामधली मरतूक थांबवण्यामध्ये निश्चितच आपण यशस्वी होतो. आमची माती आमची माणसं. म्हैस पालनात नोंदी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. नोंदी ठेवल्यानं संबंधित म्हशींची संपूर्ण माहिती मिळते. या माहितीमुळे म्हशींपासून अधिक दुग्ध उत्पादनासाठी प्रयत्न करता येतात. या नोंदी कशा ठेवायच्या याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केलं जातं. याच्यामध्ये सर्वात प्रथम वासराचा नंबर, नंतर त्याचं वजन, जन्मतानाचं वजन, नंतर त्याच्या आईचा टॅग नंबर किंवा बिल्ला नंबर
आणि त्या आईला जेव्हा पहिल्यांदा AI किंवा इन्सेमिनेशन केलेलं असतं तेव्हा ज्या वळूचा वीर्य भरवलेलं असतं त्या वळूचा नंबर याची नोंद घ्यावी लागते. जेव्हा वासरू हळूहळू वाढत जातं तर आपल्याकडे दुसरं एक रजिस्टर ठेवलं जातं, त्याला वेट रजिस्टर किंवा वजन नोंदवही ठेवली जाते. वासरू जन्मल्यानंतर दर 8 दिवसांनी त्यांचं वजन घेऊन ही नोंद या वजन रजिस्टर किंवा वजन नोंदवहीत घ्यावी. यामुळे वासराची वाढ योग्य होतीये की नाही, त्याला व्यवस्थित दूध मिळतंय की नाही आणि त्याच्यामध्ये जंत आहेत की नाही किंवा ते काही आजारी आहे की नाही याची आपल्याला माहिती मिळते. दर 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला वासराला आपण जंताचं औषध पाजतो, तर याचीही नोंदवही असते, ज्याला आपण जंत, डिवर्मिंग रजिस्टर, व्हॅक्सिनेशन, लसीकरण रजिस्टर हे ठेवलं जातं. यानंतर जसजसं वासरू मोठं होत जाईल आणि पहिल्यांदा माझावर येईल तर त्याची नोंद आपण पहिल्यांदा माझावर यायची नोंद आपण ही पुनरुत्पादन व प्रजनन रजिस्टर किंवा नोंदवहीत घेतो. यामध्ये वासरू माझावर केव्हा आलं किंवा त्याचं वजन किती होतं आणि पहिला माज केव्हा दाखवला याची आपण नोंद घेतो. पहिला माज झाल्यानंतर साधारणतः आपण त्यावेळेस वासराला AI करत नाही किंवा पुनरुत्पादनासाठी वापरत नाही. 2 माज आपण नंतर त्याचं पुनरुत्पादनासाठी त्याला इन्सेमिनेशन करतो किंवा वीर्य भरवतो. तर असं हे ब्रीडिंग रजिस्टर आपण त्याला म्हणतो. आणि दर वेताचं जे काही नोंद आहे ही या ब्रीडिंग रजिस्टर किंवा पुनरुत्पादन रजिस्टरमध्ये घेतली जाते. ब्रीडिंग झाल्यानंतर किंवा त्याला इन्सेमिनेशन भरवल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण त्याचं प्रेग्नन्सी डायग्नोसिस किंवा गर्भाशयाची तपासणी करतो आणि यामध्ये आपल्या लक्षात येतं की जनावर गाभण आहे की नाही. आणि त्यानंतर त्याची पूर्ण नोंद म्हणजे विलेल्याची तारीख किंवा झालेल्या वासरूचे पूर्ण डिटेल्स हा सगळा तपशील या ब्रीडिंग रजिस्टरमध्ये दिला जातो. यानंतर हे जे काही वासरू आहे किंवा ही तयार झालेली गाय आहे तिची नोंद आपण मिल्क यील्ड रजिस्टर म्हणजे दूध उत्पादन रजिस्टरमध्ये घेतो आणि तिचं दर डोई म्हणजे दर दिवसाला सकाळ किंवा संध्याकाळ किती दूध दिलंय याची पूर्ण लॅक्टेशन म्हणजे वेताची नोंद आपण ठेवतो, त्याला मिल्क यील्ड रजिस्टर म्हणतात. आणि या रजिस्टरनुसार आपण त्या गाईनं किंवा त्या कालवडीनं पूर्ण वेतात किती दूध दिलं आहे आणि तिचं दूध देण्याचं प्रमाण चांगलं की वाईट असं आपण निकष काढू शकतो. तर असं हे सगळे उत्पादन रजिस्टर आपण किंवा उत्पादन नोंदवह्या आपण पूर्ण प्रक्षेत्रावर ठेवतो. यासोबतच त्यांच्या जमा खर्च म्हणजे ह्या गाईला खुराक किती दिला, चारा किती दिला आणि हिच्यावर खर्च किती झाला ही वेगळी नोंदी आपण नोंदवहीत ठेवतो. तर अशा प्रकारच्या नोंदी प्रत्येक जनावरासाठी आणि एकत्रच पूर्ण फार्मसाठी किंवा प्रक्षेत्रासाठी ठेवून आपण पूर्ण प्रक्षेत्राचा आर्थिक लेखाजोखा ठेवू शकतो. आणि यामुळे आपल्याला आपला प्रक्षेत्र किंवा फार्म फायद्यात आहे की तोट्यात आहे किंवा अधिक फायद्यासाठी काय करता येईल याची आपण शहानिशा करू शकतो. म्हैस पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे अनुभव ऐकले तर हा व्यवसाय किफायतशीर असल्याची खात्री पटते. म्हशीपासून मिळणाऱ्या पौष्टिक दुधास 12ही महिने मागणी असते. ते जीवनावश्यक समजलं जातं. शिवाय दुधापासून तयार होणारे पदार्थही नफा मिळवून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेतीपूरक व्यवसायाचा